नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? चांगल्यात ना? तुम्ही चांगला असाल मी आशा करतो. आणि आजच्या आपल्या या माहितीला आपण सुरुवात करूया. तर आजच्या दिवशी 22 जानेवारी दिवशी आज PMRDA तर यांचे सेक्टर नंबर 12 भोसरी पुणे या ठिकाणी EWS आणि LG येथील आणि वालेकरवाडी या ठिकाणच्या सेक्टर नंबर 30 आणि 32 या दोन ठिकाणची सोडत आज होती, परंतु काही टेक्निकल कारणास्तव डेट पुढे एक्सटेंड केलेली आहे आणि ती डेट कधी केलेली आहे अजून कन्फर्म नाहीये. जेव्हा कन्फर्म होईल मला लवकरच आम्ही त्याविषयी सांगू. तर मित्र हो, आपण PMRDAच्या वेबसाईटला जाऊया. तर housing.pmrda.gov.in ही वेबसाईट आहे आणि आता ही वेबसाईट मी एंटर केलेली आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला हा कॉन्टॅक्ट नंबर दिसेल, कॉल सेंटर नंबर इथे बाजूला हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर तुम्ही ह्या नंबरला नेहमी कॉल करू शकता. तर हा PMRDAचा ॲड्रेस आहे. तर ह्या पत्त्यावर देखील तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता. तर हे कुठे आहे? तर निगडी बस स्टॉपच्या अगदी ऑपोजिटला ब्रिजच्या अलीकडे मधुकर पवळे ब्रिज जो आहे त्या ठिकाणीच हा पत्ता आहे. मित्र हो, आपल्या सबस्क्रायबर ह्या शैतालीताई यांना मेल आला होता आणि तो मेल त्यांनी मला पाठवला. तर तोच मेल काय होता आणि ही डेट कशी पोस्टपोन झाली तर तुम्हाला मी हे दाखवत आहे. जर तुम्ही कुठे सॅम्पल फ्लॅट बघायला गेलात PMRDAचे फ्लॅटचे 1 BHK 2 BHK, तर जर तुम्हाला कोणी फ्लॅट घेऊन देतो आणि त्या बदल्यात तुम्ही मला काही रक्कम द्या किंवा लाच मागितली तर तुम्ही तो जो मेसेज आहे तर त्यात एक नंबर आहे, तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता. तर अशा कुठल्याही लोभाला तुम्ही बळी पडू नका. न्यूज बघूया. न्यूजला आपल्याला खरी खरी माहिती तर समजणार आहे. आपण याला क्लिक केलं आणि बघूया हे ह्या ठिकाणी मात्र न्यूजला आलेलं आहे. तर मित्रांनो, न्यूजमध्ये काय आलेलं आहे? द ऑक्टोबर 2024 लॉटरी ड्रॉ हॅज बीन पोस्टपोन्ड. अपडेटेड डेट्स विल बी अनाउन्स्ड शॉर्टली. खूप लवकरच तुम्हाला ही नवीन तारीख कळविण्यात येईल असा मेसेज आलेला आहे. आता पुन्हा आपण दुसऱ्या मेन्यूमध्ये आपण व्ह्यू लाईव्ह स्कीमला क्लिक करूया. बघूया या ठिकाणी काय आहे. तर ह्या स्कीमला देखील आपण क्लिक करून बघूया. तर या लाईव्ह स्कीम मध्ये आपण हे पाहतोय इथे लॉटरी ड्रॉ आहे 22 जानेवारी. तर PMRDAने काल अचानकच काही अर्जदारांना ईमेलद्वारे याचे डेट एक्सटेंड झाल्याचं सांगितलं, परंतु ह्या ठिकाणी वेबसाईटला फक्त न्यूजमध्ये तेवढं आलेलं आहे की हे डेट पुढे पोस्टपोन केलेले आहे म्हणून. तर मित्रांनो, आपण EWS म्हणजे 1 BHK तर याची माहिती एकदा पुन्हा बघणार आहोत. तर पेज क्रमांक 12 या ठिकाणी विक्री किंमत सदनिकांची किंमत ही आहे. तर याचे टोटल चौरस मीटर आहे 29.55 इतके आहे चटई क्षेत्र. तर सदनिकेची विक्री किंमत आहे 15,74,424. हे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत केंद्र व राज्य या दोघांचे मिळून एकूण हे अनुदान आहे जवळपास 2.5 लाख रुपये 2.50 इतकं. तर हे 15,74,424 मधून हे वजा 2,50,000 झाल्याच्या नंतर एकूण किंमत राहते 13,24,424 इतकी. तर हे 2.50 अनुदान ह्यातून आपण मायनस केलं. आणि आता मात्र जर तुमचा नंबर या ठिकाणी अलाउड झाला तर तुम्हाला निव्वळ किती अमाऊंट भरायची आहे? तर 3,31,106 इतकी अमाऊंट. कुठल्या स्कीमवर आहे? तर EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर स्कीम म्हणजे 1 BHK साठी. आणि त्याचं जे आरक्षण आहे कसं आरक्षण हे तुम्ही समजून घ्या. ओपन मध्ये आहेत 16 आणि अर्ज आलेले आहेत 1,113. SC मध्ये आहेत 11 सदनिका शिल्लक आहेत, त्यासाठी अर्ज आलेले आहेत 264 आणि ST कॅटेगरीमध्ये अर्ज सदनिका शिल्लक आहेत
15 आणि अर्ज आलेले आहेत 30. DT मध्ये 3 सदनिका शिल्लक आहेत, अर्ज आलेले आहेत 17. NT मध्ये 1 सदनिका आहे, अर्ज आहेत 32. फिजिकल दिव्यांग हँडिकॅपसाठी एकच सदनिका आहे आणि अर्ज आलेले आहेत 23. तर एकूण 47 सदनिकासाठी एकूण अर्ज आलेले आहेत 1479. तर अशी ही EWS या स्कीमची इन्फॉर्मेशन आहे. मित्र हो, पुण्यामधील भोसरी या ठिकाणच्या सेक्टर नंबर 12 या ठिकाणची तुम्हाला ही माहिती देत आहे. तर PMRDची काही फ्लॅट्स सदनिका असतात, तर ते ह्या विक्रीसाठी असतात. तर ते बाजार भावाप्रमाणे म्हणजे बाजूला जो बाजार भाव आहे त्याच्याही मानाने खूप कमी किमतीमध्ये ह्या सदनिका मिळतात. तसेच तर आता आपण बघणार आहोत LIG या ग्रुपची इन्फॉर्मेशन. तर तुम्ही सुरुवातीला येथे बघून घ्या मित्र हो. तर LIG म्हणजे लोअर इन्कम ग्रुप म्हणजे अत्यल्प उत्पन्न असणारा गट. हा कुठे आहे? तर सेक्टर नंबर 12. तर याचीच आपण माहिती बघत आहोत. आणि सदनिकेचे चटई क्षेत्र आहे 59.27 चौरस मीटर इतका आहे. तर सदनिकेची विक्री किंमत आहे जवळपास 35,57,200 रुपये इतकी. तर एकूण सदनिका आहेत 614. आता आपण बघूया 25% समजा तुमचा नंबर या ठिकाणी लागला, तर तुम्हाला त्या ठिकाणी सुरुवातीला डाऊन पेमेंटच्या रूपात 25% इतकी अमाऊंट ऑनलाईन किंवा DD जे काय असेल ते, तर या स्वरूपात तुम्हाला भरवायची आहे. तर ती एकूण रक्कम होते 8,89,300 इतकी आहे. आता आपण ह्याचे आरक्षण बघूया कसं आहे. त्याच्यामध्ये ओपनला आहेत 422 सदनिका, अर्ज आलेले आहेत 1036. SC ला अर्ज आलेले आहेत 32 आणि एकूण SC ला फ्लॅट किंवा सदनिका उपलब्ध आहेत 32 आणि अर्ज आलेले आहेत 114. आणि ST कॅटेगरीला 77 सदनिका शिल्लक आहेत आणि अर्ज आलेले आहेत 14. DT ला 16 सदनिका शिल्लक आहेत आणि अर्ज आलेले आहेत 9. NT ला एकच सदनिका उपलब्ध आहे, तर अर्ज आलेले आहेत 24. आणि फिजिकल हँडिकॅपला 66 उपलब्ध सदनिका आहेत आणि अर्ज आलेले आहेत 20. तर एकूण 714 इतक्या सदनिका आहेत आणि यासाठी अर्ज आलेले आहेत 1,217. तर ह्या ठिकाणी या सदनिकाचे सोडत होताना जर SC, ST, DT, NT ह्या कॅटेगरीमध्ये जर कोणी सदनिका जर नाही घेतली तर ती ओपनला जाऊ शकते, हे लक्षात घ्यावे. तर अशी ही इन्फॉर्मेशन आहे पेट क्रमांक 12 भोसरी येथील. मित्र हो, वाल्हेकरवाडीमध्ये पेट क्रमांक 30 आणि 32 साठी जे फ्लॅट सदनिका जे उपलब्ध आहेत त्या ठिकाणी अर्ज खूपच कमी आलेले आहेत. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी अर्ज केला असेल त्यांना ईमेल वगैरे येत असतील तर त्या ठिकाणी त्यांना सहजपणे हे सदनिका मिळतील. त्या ठिकाणी कॉम्पिटिशन काहीच नाहीये. हे आहे EWS म्हणजे 1 RK आणि हे आहे LIG म्हणजे 1 BHK आणि हे आरक्षण असं आहे. तर फ्लॅट उपलब्ध जास्त आहेत आणि अर्ज कमी आलेले आहेत. त्यामुळे ज्यांचे जेवढे अर्ज आलेले आहेत त्या सर्वांनाच त्या ठिकाणी फ्लॅट मिळणार आहेत. तर काही हरकत नाहीये, डेट हे जरी पुढे वाढत असली तरी ते आपल्यासाठी चांगले असेलच असं तुम्ही समजून घ्या. कारण अमाऊंट मोठी आहे. LIG साठी जवळपास 9 लाखापर्यंत इतकी अमाऊंट आहे आणि EWS यासाठी जवळपास 3-3.5 लाखापर्यंत अमाऊंट आहे डाऊन पेमेंट फर्स्ट पहिला. तर ही अमाऊंट जी मोठी आहे तर ती आपण कशी जमवायची यासाठी तुम्हाला हा वेळ सध्याला मिळतोय, तर तेही चांगलंच आहे असं तुम्ही समजा.
कारण कसं की एकदा त्यांचं शेड्यूल एकदा आलं की त्याची प्रोसेस खूप लवकर होते आणि त्यावेळेस आपल्याला अजिबात वेळ मिळत नाहीये. पहिला जो डाऊन पेमेंट आहे तो म्हणजे जवळपास 1.5 महिन्यांचा म्हणजे 45 डेज आणि 75% लोन जे आहे ते 2 महिन्यात तुम्हाला पूर्ण करायचं आहे. प्रोसेस पूर्ण झाली की 100% झालं की तुम्हाला ताबडतोब याचा ताबा मिळू शकतो. मित्रांनो, ह्या